ठाण्यातील कल्याण पश्चिममधील पारेकरवाडी परिसरातील रचना रॉयल इमारतीत राहणाऱ्या विवाहित मुलीची हत्या करून फरार झालेला आरोपी बापाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे। अटकेनंतर झालेल्या चौकशीत या हत्येमागील धक्कादायक कारण समोर आले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी वडील विनोद वसईकर याने 3 दिवसापूर्वी आपली मुलगी गायत्रीची धारदार शस्त्राने हत्या केली होती। लग्नानंतर ती माहेरी आली होती। या घटनेनंतर विनोद वसईकर हा फरार झाला होता। बाजारपेठ पोलिसांनी शोध मोहीम राबवत अखेर त्याला ताब्यात घेतलं। तपासात अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे। गायत्रीने कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन इतर जातीतील तरुणाशी प्रेमविवाह केला होता। याच गोष्टीचा राग विनोद वसईकर यांच्या मनात कायम होता। त्यांनी मुलीसाठी 2 वेळा साखरपुड्याची ही तयारी केली होती, मात्र गायत्रीने ते प्रस्ताव नाकारले होते आणि त्यानंतर तिने प्रेमविवाह केला। घटनेच्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर वडील आणि मुलगी यांच्यात या विषयावरून पुन्हा वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की संतापाच्या भरात विनोद वसईकर याने धारदार शस्त्राने गायत्रीवर हल्ला केला। गंभीर जखमी झालेल्या गायत्रीचा जागीच मृत्यू झाला। हत्या केल्यानंतर विनोद वसईकर घटनास्थळावरून पसार झाला, मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास आणि शोध मोहीम राबवून त्याला अटक केली।